हाय हॅलो नमस्ते, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. तर आजचा व्लॉग मी यासाठी करते कारण आज आम्ही मला काहीतरी करून दाखवणार आहोत. म्हणजे असं झालं की माझे पप्पा आहेत, ते काही कामासाठी गावी गेले होते. तर गावावरून रिटर्न येताना त्यांनी छोटा फणस, म्हणजे फणस भाजीचा जो फणस असतो त्याला आय गेस कुवरं म्हणतात. तर त्या कुवऱ्याची भाजी आज आमच्या घरी होणार आहे. तर मम्मीला म्हटलं की एक आपण आपल्या पद्धतीत दाखवून देऊया आपल्या सगळ्या जे आपल्याला सबस्क्राईब केलं आहे त्यांनी. तर म्हटलं की एक रेसिपी पण होऊन जाईल आणि तुम्हाला कळेल पण, आणि मलाही शिकायला मिळेल. कारण मी कधी म्हणजे मी खाल्ली नाही आहे, म्हणजे माझ्या घरी सगळ्यांनी खाल्ली पण मी खाल्ली नाही आहे फार. त्यामुळे मला कशी बनवतात तेही माहीत नाही. सो मलाही प्रोसेस कळेल आणि तुम्हालाही कळेल. तर त्यासाठी आज आम्ही आता कुवऱ्याची भाजी बनवतो आहे. तर आपण त्याची सगळी रेसिपी आणि सगळी प्रोसेस बघूया आणि बघूया की भाजी कशी झाली आहे ते. तर चला आता आपण पटकन बनवायला घेऊया. तर आता तुम्ही इकडे बघू शकता की हे आम्ही कसे पीसेस कट करून घेतलेले आहेत. फार छोटे पण नाही, फार मोठे नाही, मीडियम ह्याच्यात हे असे पीस कट करून घ्यायचे. तर आता इथे आपण याच्यात पाणी टाकलं आहे. हे आता आपण छान उकडून घेणार आहोत. ते उकडून झाल्यावरती मग तुम्हाला मी दाखवते. ते आता उकडायला ठेवलं आहे. हे उकडून झाल्यावरती मग आता आपण बघूया. तर हे आता बऱ्यापैकी शिजलं आहे, म्हणजे उकडून झालं आहे. आता पूर्ण उकडून झाल्यावरती आपण बघूया. तर एकीकडे हे चांगलं उकडून घेतो आपण. तर दुसरीकडे माझी मम्मी इथे तिळकुटाची तयारी करते आहे. ते तिळकुट त्याच्यात म्हणजे भाजी बनवताना ॲड करायचे, फोडणी द्यायला. तर मम्मी काय काय घेतलं आहे आधी? बेडगी मिरची आणि काळी तीळ. अच्छा, म्हणजे ह्या दोनच गोष्टी लागणार आहेत. लसूण लागेल, मीठ. लसूण, मीठ. ओके. सो बेडगी मिरची हा मिरचीचा प्रकार आहे, काळे तीळ, लसूण आणि मीठ. तर हे छान असं भाजून घ्यायचं आहे. तर मिरची आपली भाजून झाली आहे. आता आपण याच्यामध्ये हे काळे तीळ भाजून घेतोय. आपले तीळ भाजून झाले. तवा चार गरम असल्यामुळे त्याचे पटकन उडतात वरती. आता हे आपण मिक्सरला लावून घेणार आहोत ना. तर हे उकडून झाल्यावरती एकंदरीत असे दिसतात. तर आता माझे पप्पा त्याची सगळं जो काही पार्ट जो नको आहे तो काढतायत आणि त्याची सालं पण काढून घेणार आहेत. ती उकडून घेतल्यानंतर सालं कशी थोडी मऊ होतात ना, तर ते काढायला पटकन बरं पडतं. हे बघा, हे असे दिसतात. तर हे आता तुम्ही बघताय ना, हे जे आपण सालं काढून घेतली होती. तर आता ह्याला आपण असं बारीक बारीक करून घेतलं आहे, म्हणजे शिजण्यासाठी व्यवस्थित. ते चांगलं असं मॅश करून घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये आपण तिळकुट बनवलेलं आहे, ते तिळकुट टाकायचं, हळद टाकायची आणि मीठ. छान असं स्मॅश करून घ्यायचं आहे इतकं. किती चमचे तिळकुट टाकायचं आहे? तसं तिखट पाहिजे त्याप्रमाणे 3-4 चमचे टाकायचे. तर आपल्याला थोडं स्पायसीच पाहिजे असते, थोडीशी 3 चमचे टाकायचे. आता आपण यामध्ये हळद टाकून घेतोय. आणि चवीनुसार मीठ टाकायचं. आम्हाला कमी लागतं.
मला असं लागतं त्याच्यामध्ये. आणि इतर नाही सगळं असं मिक्स करायचं. तुम्ही बघू शकता की कसं छान आता एकत्रित एकजीव करून घेतलं आहे. असं छान मिक्स करून घ्यायचं आहे. आता इथे आपण त्याला फोडणी देणार आहोत. फोडणीसाठी एक कांदा बारीक चिरून टाकायचा आहे. दोन तुझी भाजी असं प्रमाणे घ्यायची. हां, आता आपल्याला काय आपण नेमकी माणसं जास्त नाही लागत ना. 2 कांदे घेतले. भाजीच्या फणसाला अजून पण काहीतरी बोलतात ना मम्मी? कोंबडा. कोवरा. कोवऱ्याची भाजी. तसं तर सगळ्यांना माहिती असते कशी बनवायची, पण प्रत्येकाची पद्धत थोडीफार वेगळी असते ना. आता आपण ह्याच्यामध्ये 3-4 लसूणच्या पाकळ्या ठेचून टाकायचे. कांदा आणि लसूण छान शिजवून द्यायची आहे तेलामध्ये, जेणेकरून त्यात असं कच्चा पण राहणार नाही. कांदा नवीन आहे ना, त्याच्यामुळे तो पटकन शिजला नाही जातो. आता तुम्ही बघू शकता कांदा असं थोडा छान असं लालसर झाला आहे, म्हणजे तो थोडा शिजला आहे. आता आपण त्यामध्ये जे मिश्रण आपण मिक्स करून घेतलेलं आहे ते टाकूया. आपलं सगळं टाकून झालं. आता आपण त्याला एकत्र तेलात परतून घेऊया. असं छान एकत्र करून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता हे आपलं तेलात परतवून झालं आहे. आता आपण त्यावर झाकण मारून ठेवूया, म्हणजे ते वाफेवरती शिजेल. तर आता आपण बघूया हे कसं झालंय ते. तर तुम्ही बघू शकता की हे शिजले. आता आपण याला टेस्ट करायला आमच्या ओपनला घेऊया. ते आता मला सांगतील की कसं झालंय. चला आता दोघांनी टेस्ट करून सांगा कसं झालंय ते. तिळकुटात मस्त लागते. तर तुम्ही आता ती कोवऱ्याची भाजी कशी बनवण्याची प्रोसेसही बघितली आणि ते टेस्टही करून बघितली आता की खरंच छान झाले. मी सुद्धा थोडीशी खाल्ली. मी असं म्हटलं की मी कधी खाल्ली नाही आहे, सो मी आज एक टेस्ट करण्यासाठी मी सुद्धा टेस्ट करून बघितली आणि खरंच भाजी खूप छान झाली होती. सो ही रेसिपी तुम्ही नक्की तुमच्या घरी, खूप साधी सोपी रेसिपी आहे, काही असं काही रॉकेट सायन्स नाही आहे त्याच्यामध्ये. तुम्ही पण तुमच्या घरी ट्राय करा आणि आम्हाला कमेंट करून सांगा की रेसिपी कशी झाली आहे ते.
बाकी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि लवकरच भेटू नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत टाटा.